स्पर्धेमध्ये पुन्हा 3 वर्ष येण्यासाठी मज्जाव केला जातो. मित्रांनो, दामतच्या मैदानावरती या. जेवढ्या कर्जत तालुक्यातल्या गावापकडून टुर्नामेंट होत नाही ना, तेवढ्या टुर्नामेंट तुम्हाला दामतच्या मैदानावरती दरवर्षी खेळायला भेटतील. आणि आमदार ट्रॉफीपासून यानंतर होणाऱ्या प्रत्येक ट्रॉफीमध्ये, जी लाखाची ट्रॉफी असू दे, 1.5 लाखाची ट्रॉफी असू दे, तुम्हाला बाईक भेटणार, जरूर भेटणार. यानंतरच्या जेवढ्या ट्रॉफ्या होतील तुम्हाला बाईक या ठिकाणी भेटेल. अनेक मोठ्या मोठ्या प्राईज भेटतील, डेकोरेशनमध्ये अनेक व्हेरायटीज भेटतील, येणाऱ्या मोठ्या स्पर्धेमध्ये स्क्रीन पण भेटेल, सर्व काही भेटेल तुम्हाला. जाऊया मैदानावरती, तिथे जॉईंट होतील आमचे संदीपजी बोराडे सर. पहिला चेंडूवरती घुमसाम करणारा हा पहिला फटका, आणि चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आलेला हा बेहतरीन चौकार कोंडुळे संघाकडून आपण पाहतो. सलामीला असलेला फलंदाज भावेश. आणि सागर पाहिला गेला काल बरोबर मालेगाव संघाकडून हर्षल गोलंदाजी मार्क वरती सज्ज. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिला, त्यानंतर आपण पाहतोय ही सिंगल. ते चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू गेला सीमारेषा पार, लॉंग ऑन झोन होणार पार. 7 धावेसाठी आला षटकार. गोलंदाजी मार्क वरती इथे सुरेख उडवला चेंडू. परत काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली येतोय, तर कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद, पहिला झटका, पहिला अंतरा, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पत्तर, पहिला फलंदाज झाला मार्गस्थ, पहिला फलंदाजी झाली हस्ती आणि बसती उद्ध्वस्त. नाही घ्यायचं दादा, मग ती लाईन आखून काय फायदाच नाही ना मला. ती लाईन कशाला आखली आपण, तो जर चालत येईल लाईन त्याच्यासाठी आखले ना दादा आपण. एखादा फलंदाज तिकडेच थांबला तर आम्हाला त्या लाईनीचं काहीच महत्व नाही. तर नवीन फलंदाजांनी लगेच तयार राहायचे, आपण वेळ नका घेऊ.
नवीन फलंदाज विकीला आपण पाहतोय. हर्षल आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज. हर्षलचा पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट मारा. इथे सर्व चेंडू सरळ रेषेत चेंडू निघून गेला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. बघा याच पद्धतीने चालले 65+ धाव होऊ शकतात. याच पद्धतीने कामगिरी करावी लागेल. 13 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. उद्या वाटतो मित्रांनो याच मैदानावरती आपण पाहतोय अर्थात 13च्या रात्री पहिली ए वर्सेस बी सुपर 6 ची पहिली मॅच. बी वर्सेस डी सी वर्सेस डी सुपर 6 ची दुसरी मॅच प्रथमतः खेळवल्या जाणार आहेत मित्रांनो. आणि त्यानंतर आपण शेवटचा एफ ग्रुपला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. राया वर्सेस ओवे दुसरी मॅच. SBCC उमरोली वर्सेस खोनी तिसरी मॅच असेल. वारदोली वर्सेस 311 चांदई आणि चौथी मॅच असेल ती हाल विपक्ष अमारा 11 ढवलेपाडा. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. निर्धाव चेंडू. एकविरा ग्राफिक्स नागेशजी मसने शेलू यांच्या माध्यमातून पाहतो जे बॅनर्स आहेत ते बनवण्यात आलेले आहेत. त्या ग्राफिक्सकडे जरूर आपण स्क्रीनवरती जी ॲड असते जरूर त्यांच्याशी संपर्क साधा. बराच काल चेंडू हवेमध्ये शत्रुषक चेंडू खाली येतो आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद आणखीन एक झटका या ठिकाणी दिला गेला आहे तो आपण पाहतो आहे तो कोंडुडे संघाला. इथे सालीमला तू कूलर भेटला आणि 2100 रुपयाचा पारितोषिक आपण पाहिलं गेलं त्या शोभान सुभान त्याला जो भेटला 2100 रुपये. उद्याची रात्र 13च्या रात्री असेच पारितोषिक मिळवण्यासाठी प्रेक्षक मायबाप तुम्ही या ठिकाणी या. आमिर दामात याच्याकडून त्या स्पर्धेमध्ये बक्षिसाचा लय लुवाट होणार आहे. गोलंदाज तयार आकाश. राईट हँड राऊंड विकेट सौरभसाठी पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करतोय. इथे पुन्हा एकदा टॉस केले क्षेत्ररक्षक किशोर चेंडू खाली येतोय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद आणखीन एक सौरभच्या स्वरूपात झटका दिला गेलाय आपण पाहतोय. या कालबरोबर मालेगावच्या गोलंदाजाने ही केलेली किमया बॅक टू बॅक विकेट आपण या ठिकाणी पाहतोय.
चांगली गोलंदाजी आकाशची आपण या ठिकाणी पाहतोय. विकेटवरती विकेट पाहायला गेलं. सौरभ सारखा एक तगडे बास फलंदाज माघारी परतलाय. गतवर्षी पाहिल्या गुडघ्याच्या मैदानावरती अफलातून कामगिरी. इथे चांगला चेंडू अफलातून गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. ते या षटकातले चेंडू झालेत आपण पाहतोय 4 आणि धावसंख्या स्कोर कार्ड 13 या 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. तर जरूर पाहतोय 13 धावा आहेत. कारण इथे कोणत्या प्रकारची सिंगल आली नव्हती नितेश, आत्ता सिंगल आली आहे, त्यामुळे 14 धावा आपण पाहतोय. आकाश पुढचा चेंडू घेऊन येतोय. इथे शपलून केल्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू आपण पाहतोय. या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आकाशने. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं आपण धाव 13 होत्या. या षटकात एक धाव फक्त आली आणि या एक धाव देत असताना याने 2 विकेट प्राप्त केलेत. 14 धावा आपण पाहतो. 2 पॉवर प्लेचे षटक या ठिकाणी समाप्त झालेत. उर्वरित 3 षटक पाहूया किती धावा कुठल्या जातील, किती धावा बनवणार. मैदानावरती पाहतो 2 फलंदाज अजूनही सज्ज आहेत. जो विकी आणि विकीला साथ द्यायला अनिकेत. 3 फलंदाज बाद झालेत. आर्यन आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. चला यानंतर आपण पाहतो टॉस साठी लगेच सज्ज व्हायचंय. अजमेरा 11 दामत विपक्ष शादाब 11 दामत या 2 संघादरम्यान ही मॅच होईल. एक संघ आपण पाहतोय तो जाऊन पोहोचणार आहे तो सुपर 6 मध्ये. इथे समोर सापडला LBW लेग बिपरची अपील पंचाने उचलून धरली आणि ते सांगितलं फलंदाज बाद, गो बॅक. झटका झटका आणि झटका कोंडुडे संघाला. आउट मध्ये चिंतेचं वातावरण. भावेश काय घडलं, काय बिघडलं, काय होतंय मैदानावरती. पत्त्याचा बंगला जसा बोलतात ना हवेमध्ये सरकला जातो तशी ही भिंत सरकली गेले. त्याच्यावरती भरोसा सौरभ आज नापास झाला. इथे रिवासाठी दूध आणि तलवार. चेंडू पाठवला कारण चेंडूवरती होता वार. मिळणार 4 धावा. इथे आला चौकार. ठोक डीजे. इथे आपण पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये आणि इथे जरूर आपण पाहतोय गेला. आणखीन एक आपण पाहतोय विकेटचा पतन या ठिकाणी पाहत असताना नवीन फलंदाज मैदानावरती इंटर होतोय.
झटका दिला गेला. जितेश आपण पाहतो तो मैदानात जाईल. पांच विकेट गिले दादा. पांच ही गए. लग रहा है ज्यादा लेकिन उतना नहीं गए, पांच ही गए. गोलंदाज तयार. आर्यन. जितेसाठी आपण पाहतो पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आर्यनचा पुढचा चेंडू आपण पाहतोय पंचाच्या डाव्या साईडने. इथे पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू पाहिला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव चिते के चपलाईने अर्णाच्या गतीने पूर्ण केली गेली. या दोन धावेने स्कोर कार्ड पाहतोय. धाव फलकावरती जाऊन पोहोचले ती 20 20 धावा आपण पाहतोय. चला 7/9 या आपण व्यासपीठावरती या. 7/9 या व्यासपीठावरती या. बघा आम्ही रोज तुम्हाला आमंत्रित करतो पण तुम्ही आमच्याकडे काय दुर्लक्ष करता. या व्यासपीठावरती या, आनंद घ्या. चांगला चेंडू आपण पाहतोय. आज मालेगाव संघाची स्ट्रॅटेजी बदलले, गोलंदाजीमध्ये स्ट्रॅटेजी बदलले आणि तिथे कुठे ते सक्सेसफुल झालेत आज आपण पाहतोय. तर षटक क्रमांक पाहतो आपण तिसरं या ठिकाणी समाप्त झालंय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. घेऊन जा जब आपले 12 प्लेयर, चला पाणी घेऊन जा. पाणी लगेच भरून ठेवायचं. 3 ओव्हरला तुम्हाला माहिती आहे ना पाणी घेऊन जायचंय. पाणी भरून ठेवायचं, मैदानात घेऊन जायचा. त्यांनी मागो ना नागो 3 ओव्हरला आपण पाणी तयार ठेवायचा. तर लवकर जा, लवकर जा, धावत जा. त्याला पण येऊन दे, जो पण कॅमेरामध्ये चमकेल. दादा तू किती वेळ चमकणार. जा दादा तू पण जा, तू पण 12 प्लेयर पण कॅमेरा दिसला पाहिजे यार. कधी काय होतं तुमच्या पेव्हलियन मधूनच पाणी घेऊन जातो तो 12 बिचारा. तो कॅमेऱ्याच्या पाठीमागे तो कम्प्युटर बॉक्समध्ये असतो, तिथं कॉम बॉक्समध्ये बसलेला असतो. तो काय दिसतच नाही. घरची विचार करतात गेलाय तर गेलाय, यांच्याबरोबर आहे तरी कुठे. दिसून दे त्याला पण मैदानात. आज कॉमेंट्री बॉक्स खऱ्या अर्थाने फुलून दिसतो. संदीपजी बोरड. चला 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 मालेगाव संघ 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. वेळ नका घेऊ जास्त. चला 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 धावपल करा. गोलंदाज तयार. चौथं षटक
आकाश आपण पाहतो वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक, चांगली कामगिरी पाहतो आकाशची आज पूर्णपणे चांगली कामगिरी करत असताना सुंदर गोलंदाजी करत असताना आपण या ठिकाणी पाहिजे खऱ्या अर्थाने सर्वांचं लक्ष लागलंय. जो बराच दिवस बॅट पॅच मध्ये होता पण आज मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करेल. DPL मध्ये नेहमी चमकदार कामगिरी करतो पण आज अजमेरा 11 संघाच्या विरोधात तो कशा प्रकारे केलेल कशा प्रकारे गोलंदाजी करेल यावरती लक्ष लागलं गेलंय. तो म्हणजे सर्वांचा लाडका अफजल अर्थात आमचा लाडका मैली याच्यावरती सर्वांचं लक्ष लागलंय. तो समीर कोलेकर याच्या विरोधात कशा प्रकारे कामगिरी करेल. सालिम ने तो खुश कर दिया. अगली बार सालिम फिर एक बार आमदार ट्रॉफी में उसके छोटे बच्चे को लेके साथ में खेलेगा. हिम्मत मर्दा तो मदत आहे खुदा. लाजवाब कामगिरी त्याच्याकडून पाहिली गेली. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. त्यालाही माघारी यावं लागेल. राजेश विर्ले या आपण आपली जागा आमच्या बाजूला आहे. खऱ्या अर्थाने चुरस निर्माण होणारे एकीकडे पाहतो आकेब दुसरीकडे असणारे शादाब. जरूर जरूर टॉस केलं जाईल. या शादाब 11 कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. खऱ्या अर्थाने 7 विपक्ष बबलू ही बॅटिंग आणि बॉलिंग पाहायला मिळणार आहे. सरफराज विरुद्ध आपण पाहतोय शादाब ही बॅटिंग आपल्याला पाहायची आहे. आकाश तयार पुढचा चेंडू घेऊन येतोय. नवीन फलंदाज मैदानावरती झालाय दाखल. इथे गोलंदाज आकाश आत्तावर चांगली कामगिरी करत असताना इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट टर्मिनला शतरक्षक आहे. निर्धाव चेंडूची सांगता मागच्या सामन्यामध्ये 5 चेंडू डॉट फेकले होते. मागच्या ओव्हरमध्ये 5 चेंडू डॉट फेकले होते आणि इथे पुन्हा एकदा आपण पाहतो चांगली कामगिरी करत असताना इथे पाहतो आपण पुन्हा एकदा सिंगल रोटेट झाले. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. इथे गॅप मध्ये चेंडू ढकलला गेला. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. समाप्त झालाय. 4 षटक धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. इथे पाहतो धाव घेण्याचा प्रयत्न स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न पाहिला गेला. फलंदाज धावबाद होतो अर्जुन याच्या गोलंदाजीवरती पहिला धावबादचा विकेट आपण या ठिकाणी पाहतोय.
इथे चांगला फटका आपण पाहतो, समोर उडवला चेंडूला, शतरक्षक चेंडू परत पोहोचेल का, इथे मिस फील्ड चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. इथे आला चौकार, बघा स्ट्राईक आपल्याकडे जरूर घेतला गेला. स्ट्राईकला असलेला फलंदाज विकी नाही, त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत असतात. धावसंख्या स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर या मिडिल इनिंगला आपण पाहतोय क्वालिफाय राऊंड या ठिकाणी खेळवलं जाणार आहे. टॅप केला चेंडूला आपण पाहतोय कव्हर पॉइंट मध्ये एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. दुसरी धाव घेतला प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय होईल का, आणि इथे फलंदाज आपण पाहतो धावबाद झालाय. धावबादच्या स्वरूपात आपण पाहतो धावसंख्या 31 या आकड्यावरती, आणि या 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. अ, 31 या आकड्यावरती आतापर्यंत स्थित आहे. अर्जुन गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. इथे झेल ड्रॉप झाले जरूर. इथे आपण पाहायला गेला मोहे मोहे खेळ पाहायला गेला, तू फेकणार मी फेकणार, इथे कोणताच आपण पाहता इथं नॉन स्ट्राईकला फेकला असता तर जरूर तिथे आपण पाहतो फलंदाज बाद होताना आपण या ठिकाणी पाहिला असता. धावसंख्या 33 या आकड्यावरती शेवटचा चेंडू आपण पाहतो या इनिंगचा. चला चला फास्ट घ्या. मैलीभाई यांचा खास माणूस माजिदभाई, मैलीभाई आणि माजिदभाई यांची जोडी खूप जुनी आहे. आणि इथे आपण पाहतोय ऑल आउट झालेला आहे. सर्व बाद 33 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चला दोन्ही संघाचे करत आपण टॉससाठी आता टॉस बॉक्स मध्ये जोडली ती संदीपजी बोराडे सर आणि सालीमबाई यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो टॉस या ठिकाणी केला जाईल. सालीमबाई यांच्या शुभ हस्ते टॉस. चला चला 7-11 आपला शाबाद भाई, चला आपण या ठिकाणी यायचे शताभाई टॉस साठी या. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय अजमेरा 11चा कॅप्टन त्या ठिकाणी तैनात आहे. टॉस या ठिकाणी केला जातोय. हॅलो हॅलो शादाबाईचे जेवढे खेळाडू आहेत आपण स्टेजच्या पाठीमागे यायचे. टॉस या ठिकाणी केला जातो. ज्यांना आयवा जेलचा जो पारितोषिक भेटला आहे त्या सालीम यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी घेतला जातोय.
तर टॉस या ठिकाणी शादाब 11 आज संघाने प्राप्त केला. जरूर त्यांचा डिसिजन येईल आणि त्यांचा डिसिजन आल्यानंतर आपण जरूर सांगूया. तर विनंती असेल दामाच्या सर्व जे पाठीराख आहेत त्यांना, दोन्ही आपले 3 ओव्हरची मॅच आहे, दोन्ही आपले घरचे संघ आहेत, त्यामुळे कोणी रेलिंगच्या इथे जाऊन तमाशा करणार नाही, गोंधळ करणार नाही. तुम्ही सर्वांनी स्टेजवरती दमाचे जे पेवलेन कक्षाच्या बाहेर असतील एकानी पण रेलिंगच्या इथे जायचं नाहीये. सबसे फाइनल फाइनल कोई बख्शिश ही मत लाइए इधर, जिसको देना है खुद जाके देगा. आणि जरूर या मॅच मध्ये दामद वर्सेस दामद जी मॅच आहे त्यामध्ये कोणाचंही बक्षीस स्वीकारलं जाणार नाहीये. प्रथमतः जिनको- सांगतोय दामद वर्सेस दामद जी मॅच आहे त्यामध्ये कोणाचंही बक्षीस स्वीकारलं जाणार नाही आणि कोणी बक्षीस त्या ठिकाणी लावायला यायचं नाहीये. तुम्हाला वाटलं जिंकल्यानंतर ज्याला द्यायचं त्याला बक्षीस द्या, पण त्या मॅचला कोणी बक्षीस लावलं जाणार नाहीये. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय मॅच रंगली जाते. कालभैरव मालेगाव आणि त्याच्या विरोधात कुंदिवडी टीम. दोन्ही टीम दरम्यान संघर्ष. बॅटिंग लाईन सुरुवातीला आपण पाहिली ती कुंदिवडी टीमची. अगदी तुटपुंजी धावसंख्या 5 षटकांमध्ये अनुभवली. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि एकीकडे आपण पाहतोय 34 धावसंख्येचं टार्गेट मात्र सेट झालं आहे. कालभैरव मालेगाव टीमसाठी सलामीची जोडी मैदानात दाखल होते. एकीकडे आपण पाहतोय अर्जुन आणि त्याच्या समवेत फलंदाज माफी असावी किशोर आणि आकाश ही जोडी मैदानात रवाना होताना दिसून येते. 34 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 30 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे. बॉलचं गणित पाहायला गेलं तर अगदी धावा 4ने जास्त आहेत, म्हणजे आव्हान फार सोपं जरूर असेल या क्षणी जर पाहायला गेलं तर. अगदी आपण पाहतोय ना की 6.80च्या सरासरीने धावा कुठल्या जाणार आहेत आणि तसंच गणित सध्या मैदानावरती आपण पाहतोय. आशीष आपको स्टेज के पीछे जाइए, आप आपके दोस्त आपको ढूंढ रहे हैं. आशीष बुमराह, आप स्टेज के पीछे जाइए, आपके कलीग आपको ढूंढ रहे हैं. जाऊया मॅचकडे. अर्थातच 34 धावसंख्येची गरज असताना सलामीची जोडी आपण पाहतोय किशोर आणि त्याच्या समवेत आकाश. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दत्ता आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल शॉर्ट पिच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. भन्नाट वेग या गोलंदाजाचा सध्या पाहायला मिळाला. तेज रफ्तार गोलंदाजीची सुरुवात चांगली आहे. खरं म्हणायला गेलं तर मगाची मॅच सुद्धा आपण अनुभवली होती, ज्या मॅचमध्ये तुम्ही विचार करायला गेलं तर अशीच लो स्कोरिंग मॅच आली होती. थोडंसं अंशी थोडंसं लाडीवली टीमला एका बॅकफुटवरती जावं लागलं. आजच्या थोड्याशा मॅचेस जर आपण पाहायला गेलं तर अजूनपर्यंत 40च्या पुढे धावसंख्येचा एक समाचार आलेला नाहीये पाहिजे तसा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी मी तर म्हणाल भेदक मारा सध्या गोलंदाजीचा चालू आहे. गोलंदाज आपण पाहतोय दत्ता गोलंदाजीवरती आहेत. कुंदिवडी टीमने बॅटिंग करताना ज्या चुका केल्या त्या चुकांना सुधारण्याची ही एक संधी आहे. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक 34 धावसंख्येचं टार्गेट असताना सुद्धा पहिले 2 बॉल या ठिकाणी डॉट आलेत. प्रेशर क्रिएट होतोय सध्या मैदानात. आपण पाहायला गेलं तर अगदी हाय व्होल्टेज ड्रामा, मी तर म्हणे लो स्कोरिंग मॅच, परंतु ड्रामा मात्र हाय व्होल्टेज या मॅचचा जरूर आपण अनुभवतोय. शादाबाई नजे यांच्या माध्यमातून MLA ट्रॉफी जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी भव्य दिव्य त्या ट्रॉफीचं स्वरूप. चांगला पटका यावेळी किशोरच्या बाटमधून आलाय. रफ्तार तेजीचा 1 बाउन्स डीप मिड विकेट रिजन चौकार.
पासून आपण या लोकशाहीचं संविधान पाहतोय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नावाने असलेली जयंतीनिमित्त स्पर्धा. हे चांगला बॉल, 4 बॉल आणि 4 धावा धावफलकावरती. मी म्हटलं की बॉल टू गणित रनचं जर पाहायला गेलं तर अवघ्या 4 धावा धावफलकावरती एक्स्ट्रा आहेत. म्हणजे 30 बॉल आणि 34 धावा संख्येची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दत्ता ऑन फायर अँड फायर. चांगला फटका ऑन साईडला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती. चांगला फटका, हवाई हल्ला जरूर चढवलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय एका ट्रॅकवरती आलेल्या 2 गाड्या बिना सिग्नल त्याही पाहायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी 2 धावा अर्जित झाल्यात. ऍक्सिडेंट होणार होता परंतु झालं गणित वेगळं आणि या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि टोटल जाऊन पोहोचली 7 आकड्यावरती. डीजे मेली ट्रॉफीची 28वी टीम या ठिकाणी बुक झाले. काल भैरव मालेगाव 28वी टीम, जिथे 40 टीमचा समावेश असेल. काल भैरव मालेगाव टीम 28वी टीम आहे. म्हणजे जेमतेम 12 टीम बाकी आहेत. ज्यांना कोणाला प्रवेश नोंदवायचा असेल त्यांनी त्वरित संदीपजी गायकवाड, खुरमजी नजे, योगेशजी ढोले, शादाब नजे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. स्पर्धेमधलं खास वैशिष्ट्य पाहायला मिळणार आहे बाईक प्लेअर ऑफ टुर्नामेंट साठी. सांघिक कुड्याचं दुसरं षटक बाईकच्या स्वरूपात एक धावील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकी. इथे सिंगल जरूर पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 9 आकड्यावरती. 9 रन्स स्कोर बोर्ड. हवाई हल्ला जरूर चढवला या ठिकाणी आपण पाहतोय. इथे फलंदाज होईल बाद. बुरान अमजद नजे आप स्टेज पे आ जाइए.
मिलिंद आपण जरा मंचावरती या. हर्षल मोगे न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. पहिला ब्रेक थ्रू जरूर मिळालाय कोंदिवडे टीमला. बऱ्याच जणांना वाटत होतं की लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत, परंतु प्रत्येक मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जरूर जातीये. फटका जरूर सजवलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र फलंदाज पॉपिंग क्रेज मध्ये सही सलामत पाहायला मिळालेत. या बॉलवरती एक धाव आले, एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकतीये. विकेटच्या नंतर मात्र धावा आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. अद्याप पर्यंत 10 आकड्यावरती. दामत दामत में टॉस दामत ही जीतेगा और कौन जीतेगा. हाँ ये बात बराबर है. अभी टीम कौन सा जीता ये इंपॉर्टेंट है. ये सवाल सही है. वैसे ही दोनों टीम दामत की ही है. शादाब की टीम जीती है टॉस और डिसीजन नहीं दिया उन्होंने अभी तक. चलते हैं मैदान की ओर. ये मैच जरूरी है अपना. बॅटिंग लिया है. ओके जाऊया मॅचकडे. आपण मॅच पाहतोय. अर्थातच 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला बॉल यावेळी, चांगली पिचिंग लाईन, गुड लेंथ हाताळली आणि यावेळी मात्र बॉल सरळ कीपरच्या हातात पाहायला मिळतोय. थोडा शरीरापासून बाहेर ठेवला होता आणि ते ऑफ स्टंपच्या बाजूने जाणारा हा बॉल आपण पाहिलाय, जिथे मात्र आलाय डॉट. चांगला पटका यावेळी जरूर, परंतु काय झालंय, कलेक्शन चुकलं, अन्यथा फलंदाजाला परतीचा प्रवास करायला यावेळी भाग पडलं होतं. अगदी मी तर म्हणेल काटेकी टक्कर होत असताना समीकरण थोडंसं बिघडलंय. बॅटिंग करणारी टीम शांत जरूर मोठी फटकी घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. त्यांना सुद्धा माहिती की टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे, परंतु सरळरित्या यावेळी आपण पाहतोय कोंदिवडे टीम सुद्धा तितकीच दमछाक या गोलंदाजीवरती करताना दिसून येते. दरम्यान मात्र 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल जाऊन पोहोचले ती अद्यापपर्यंत 11 या आकड्यावरती. 11 रन्स स्कोर बोर्ड. आता थोडं प्रेशर क्रिएट व्हायला सुरुवात झाली आहे मी म्हणेल यावेळी, कारण अद्यापपर्यंत 34 धावसंख्येची गरज असताना धावफलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 11 या आकड्यावरती. अकरा धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु लँड झालंय ते मात्र 4 धावांसाठी. गॅप सिलेक्शन करत असताना डीप एक्स्ट्रा रिजन येतोय तो कणकडीत चौकार. हा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टोटल मात्र पाहायला मिळते 15 या आकड्यावरती. आणखी एक चांगला फटका, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होतोय. एकच धाव कंप्लीट होतीये.
चित्याच्या चपलाईने बॅटिंग बॉलिंग आणि त्याच्यानंतर फिल्डिंग सध्या मैदानात पाहायला मिळाली. अफलातून मॅच होती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दत्ता पुन्हा एकदा आपण पाहतोय. कोंदिवडे टीम संकटात जरूर आली. पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्येला फार मोठा ब्रेक लागला, परंतु यावेळी मात्र गोलंदाजीच्या जीवावरती हा सामना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न जरूर आहे. हा चांगला बॉल आपण पाहतोय. इथे मात्र डॉटची संगत आहे. कोंदिवडे टीमलाही काळाची गरज आहे. जसजसे डॉट बॉल येतील तसतसं प्रेशर क्रिएट होईल. ते मात्र मालेगाव टीमवरती आणि त्याचा फटका यावेळी शेवटच्या क्षणात मालेगाव टीमला सहजरित्या हा सामना आपल्या खिशात घालण्यासाठी होऊ शकतो. पुन्हा एकदा चांगला बॉल. काय गोलंदाजी आहे सध्या तरी मी म्हणेल अफलातून. कमबॅक सुंदर आहे. या सामना आपल्याकडे झुकवण्याचा प्रयत्न आहे. 3 बॉल अद्यापपर्यंत आपण 4 बॉल संपलेत. ते गोलंदाज दत्ताचे चौकार जरूर आला, परंतु तितकीच वसुली पुढच्या 3ही बॉलवरती त्याने केलेली आहे. सुपर कमबॅक मी तर म्हणेल यावेळी. पुन्हा एकदा पटका सजवलाय. डिबेक्स्टरचा खेळाडू बॉल खाली येईल. एक धाव तर कंप्लीट. थेंबी तळे साचे. सातत्यपूर्ण जर विचार करायला गेलं तर विकेट टिकून ठेवण्याचा प्रयत्न, कारण पहिला झटका लागला होता किशोर भोईरच्या स्वरूपात. त्यानंतर हर्षल मोगी बॅटिंग लाईनवर आले. 4 बॉलमध्ये 2 धावा संघासाठी त्यांनी कमवल्यात. हवाई हल्ला. बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर शॉट यावेळी जरूर पाहायला मिळाला आहे. आणि इथे येतोय 6 धावेंचा हा मोठा फटका. 6 धावेंच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 23 या आकड्यावरती. 23 रन्स स्कोर बोर्ड. थँक्यू डीजे. प्रतीक. 12 बॉल 11ची गरज आहे. प्रतीकचा बॉल. सन्मान दिलाय बॉलवरती, परंतु सन्मान देत असताना फार मोठी चुकी होत होती. इथे मात्र एक धाव कन्वर्ट केली. दुसरीसाठी प्रयत्न तो सुद्धा यशस्वी झालाय. दुसरी धाव सुद्धा यशस्वी होतीये. 2 धावेच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही आपण पाहतोय आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी करायचे आहेत
9 धावा. सामना फार रोमांचकारी होतोय. लगेच ताबडतोब धामात वर्सेस धामात दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीनिशी राहायचे, कारण आपला सामना 3 ओव्हरचा असेल याची नोंद घ्या. क्वालिफाय राऊंड आहे तो. इथे बॉल चांगला येतोय. अगदी डॉट बॉलची संगता सध्या मैदानात. शांततापूर्ण वातावरण. जसे डॉट बॉल येतील तसं तसं प्रेशर क्रिएट होतंय मालेगाव टीमच्या बॅटरवरती. गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा तयार. फिरवून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सरळ कीपरच्या हातात, परंतु फलंदाज या ठिकाणी होईल. फलंदाज होईल या ठिकाणी बाद. झटका बसलाय तो मात्र कालभैरव मालेगाव टीमला. चांगला फटका यावेळी. विकी काय संधी गमावली आहे. मगाच्या सामन्यात पहिल्याच बॉल वरती लाडिवली टीमने जी चुकी केली ती चुकी आता तुम्ही मैदानात यावेळी करताय. अगदी मी तर म्हणेल समीकरण तुमच्यासाठी बिघडत आहे, कारण एकीकडे मॅच अगदी हाय व्होल्टेजवरती आले होते. मी मगाशी सुद्धा वक्तव्य केलं, लो स्कोरिंग मॅचेस जरूर येत आहेत, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाते. आता पहा कसं होतंय. इथे जर जेल टिपला असता तर समीकरण फारच सोपं झालं असतं, परंतु त्यातही आलाय चौकार. खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा बाराणा अशी परिस्थिती आहे. कष्टाने कमावला ना बाटली गमावते, ही समीकरण आहे सध्या मैदानात. हा बॉल आलाय डॉट. गोलंदाज जीवाचा आकांत जरूर मैदानात करतायत, परंतु तितकी सात फिल्डरच्या बाबतीत यावेळी कोंदिवडी टीम कडून लावत नाहीये. मालेगाव टीमला दिला गेलेला जीवदान हे समीकरण फार वेगळं होत आहे, कारण इथे 3 बॉलमध्ये 2च धावा खर्च केल्या होत्या, परंतु चौथा बॉल जिथे विकेट यायला पाहिजे होती तिथे मात्र विकेट आली नाही. सहजरित्या विकेट होती, मी म्हणेल सोपा झेल होता अवघा. हा फटका आहे, परंतु इथे सेफ झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे ती अद्यापपर्यंत 4 षटकांच्या समाप्ती अंती 31 या आकड्यावरती. पहा काय घडलंय मैदानात. समीकरण जर 4 वाचल्या असत्या तर मला वाटतं इथे आता प्रेशर क्रिएट झालं असतं ते मालेगाव टीमवरती. सेम पोझिशनवरती दोन्ही टीम सध्या पाहायला मिळत आहेत, कारण शेवटच्या षटकामध्ये ज्या 7 धावा आल्या असत्या त्यातच समीकरण सध्या मैदानात तुम्हाला पाहायला मिळालं असतं, परंतु आता गणित चुकलंय. तो चौकार अर्जित झाल्याच्या नंतर 4 षटकांच्या नंतर टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 31 या आकड्यावरती. गरज आहे ती मात्र 35 धावसंख्येची, आणि असं असताना
मात्र माफी असावी 34 धावसंख्येची गरज आहे. पण असं असताना आता 6 बॉल आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. आव्हान थोडं कठीण आहे, परंतु मॅचमध्ये काहीही घडू शकतं. अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट, अनिश्चिता भरलेला खेळ आपण मैदानात पाहतोय. अगदी वेगवेगळ्या छटा यावेळी क्रिकेटमध्ये आपण अनुभवतो. आम्ही सातत्यपूर्ण नेहमी समालोचनात तेच म्हणत असतो की जितक्या इंद्रधनुला कडा नाही आहेत तितक्या कडा क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सातत्यपूर्ण बदलणारा क्रिकेट, सातत्यपूर्ण येणारे नवीन नियम, या सगळ्यापासून क्रिकेट हा एक बहरत चाललेला खेळ आहे. अगदी आदिराज्य प्रत्येकाच्या हृदयावरती गाजवणारा खेळ आहे. भळे मैदानात कोणीही असू द्या, 11 प्लेयर जरी खेळत असतील तरी मात्र आलेल्या पाठीराख्यांच्या हृदयात हा सामना धडधड वाढवणाराच आहे. अगदी दोन्ही टीमचं कौतुक करूया. जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी मित्रांनो होऊन जाऊ द्यात. चांगला पटका, यावेळी चांगला पटका आहे. इथे सुद्धा आलाय झेल, झेल आलाय. काय समीकरण आहे मैदानात अफलातून. 5 बॉल आता 3 धावसंख्येची गरज. मिलिंद आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. इथे आलाय वाईट, आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईट. 32 धावा धावफलकावरती आहेत. कॅच टिपली थोडीशी विकीच्या माध्यमातून मैदानावरती जरूर चुकी झाली होती. जरा स्पीडअप करा प्लीज. हा व्होल्टेज ड्रामा आहे समजू शकतो, परंतु जितका विलंब कराल तितका त्रास होईल. ऑफिशियल प्लीज तशी वॉर्निंग द्या आपण. आणखी एक डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये रंगत वाढली आहे. आता मला वाटते बॉल शिल्लक आहे ते मात्र 4 आणि करायचे आहेत 2. दादा काय मॅच झाली होती पळसदरीच्या मैदानावरती. 2 बॉल 5 ची गरज असताना अक्षय भोईरच्या बॅटमधून आला चौकार आणि शेवटच्या क्षणी गोलंदाजाने त्याची दांडी उडवली. इथे येतील 2 धावा. विजयी धाव सध्या पाहायला मिळते मैदानात. कालभैरव मालेगाव संघ विजय झाला. विजय टीमचे अभिनंदन. दामत वर्सेस दामत. चला दोन्ही टीमचे